नादब्रह्मचा आवाज हीच आमची ओळख आहे. मी आरची रोटे. गेले 12 वर्ष मी या पथकात ताशा वाजवते. माझ्या साथीनेच इतर मुलीही या पथकात वादन करतात. किती थकले तरी वेळात वेळ काढून येतात. मुलांच्या बरोबरीनेच तितक्याच ताकदीनेच वादन करतात आणि बाप्पाच आम्हाला साथ देतो. या वादनाची नशा ही शब्दात सांगण्यासारखी नाहीये. खरं तर वादनाची वाट आम्ही वर्षभर बघत असतो. मांडवा जेव्हा येतो तेव्हा आम्ही इथे पूर्ण तणावमुक्त होतो. इथे 6 वर्षाच्या मुलापासून 60 वर्षाच्या माणसापर्यंत सगळे वादक काम करतात. कारण की दिवसभर शाळा कॉलेज काम करून व्यवसाय करून जेव्हा एखादा वादक इथे येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. पथकाची जेव्हा सुरुवात झाली त्या वर्षी 70 ते 100 लोक होती साधारण, आणि त्यानंतर आजच्या दिवशी आपल्या पथकाची संख्या ही 600 ते 700 वर जाऊन पोहोचलेली आहे. या वातावरणाची उत्सुकता एवढी आहे, एवढा जोश आहे की तुम्ही 2 मिनिटं जरी वादन ऐकलं तरी नादब्रह्म हे नाव मनात एक ठसा उमटवेल. कारण का नादब्रह्मचा दुसरा अर्थ म्हणजे आवाज असा होतो. नादब्रह्म हे नाव गाजलेलं आहे, गाजत राहील आणि गाजणार. धन्यवाद.